मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत फेक ऑडिशन संदर्भात. कारण की आपल्याला ॲक्टिंग करण्याची खूप इच्छा असते आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने ऑडिशन देण्याचा प्रयत्नही करत असतो. पण बरेच वेळेस आपण नवखे असल्यामुळे किंवा आपल्याला या क्षेत्रासंदर्भात खूप काही माहिती नसल्यामुळे आपण ऑनलाईन कधीतरी ऑडिशनच्या संदर्भात सर्च केलेलं असतं आणि एकदा तुम्ही ऑनलाईन ऑडिशनच्या संदर्भात सर्च केलात, त्यानंतर तुम्हाला ऑडिशनचे वेगवेगळे लिंक तुम्हाला यायला लागतात. अशा वेळेस काही जणांचे तुम्हाला फेक कॉलही येऊ शकतात आणि ते तुम्हाला प्राथमिक स्वरूपात काही फोटोज आणि काही व्हिडिओज मागवतील आणि त्यानंतर ते म्हणतील की आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे आणि तुम्ही एकदा आमच्या ऑफिसला किंवा मुंबईला किंवा पुण्याला आमच्याकडे या आणि एकदा स्क्रीन टेस्ट द्या असं ते म्हणतील. किंवा तसं नाही म्हणताही तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला काही अमाऊंट पे करावं लागेल आमच्या फिल्ममध्ये काम करण्यासाठी, असं त्यांची रिक्वायरमेंट असेल. कोणतंही प्रोडक्शन हाऊस जर तुम्हाला काम देण्यासाठी पैशाची मागणी करत असेल किंवा ऑडिशन फीस म्हणून तुमच्याकडून काही पैशाची मागणी करत असेल किंवा तुम्ही नवीन आहात आणि तुम्हाला तितकंसं येत नाही, तुम्हाला ट्रेनिंग द्यावी लागेल म्हणून तुमच्याकडून पैशाची मागणी करत असेल, तर समजून जा की हे फेक ऑडिशन आहे. जे ओरिजिनल प्रोडक्शन हाऊस असतात, जे खरे फिल्म मेकर असतात, ते आर्टिस्टकडून पैसे मागत नाही. खूप झालं तर एक गोष्ट ही होईल की नवीन प्रोडक्शन हाऊस असेल आणि त्यांचं बजेट कमी असेल तर ते तुम्हाला कमीत कमी TADA देतील, तुम्हाला काही मानधन देणार नाहीत, पण तुमच्याकडून ते पैसे घेणार नाहीत किंवा तुमच्याकडून कसल्याही पद्धतीचे ते फीस किंवा कसल्याही पद्धतीची रिक्वायरमेंट ते तुम्हाला करणार नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर कोणीही तुमच्याकडून पैशाची मागणी करत असेल फिल्ममध्ये काम देण्याच्या संदर्भात, तर हे ऑडिशन हे फेक असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ते जे प्रोडक्शन हाऊस तुम्हाला दाखवतील ते फेक असण्याची शक्यता आहे. कागदपत्रही दाखवतील, वेगवेगळ्या आर्टिस्टसोबत त्यांचे फोटो दाखवतील, पण लक्षात घ्या की जे स्टार कास्ट असतात ते आपल्या फॅनसोबत नेहमी फोटो काढतात. समोरच्यासोबत त्यांची ओळख जरी नसली तरी ते सहज फोटो देतात. त्यामुळे त्यांच्यासोबत यांचे फोटो आहेत याचा अर्थ हे खूप इंडस्ट्रीमधले मोठे लोक आहेत असं समजू नका.